नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण काल गेलो होतो आपल्या मित्राच्या लग्नाला, पण तिथं पावसामुळे थोडे दैन झालेली आहे आणि आपण रात्री थोडं उशीर आलो. आपण घरी 11 वाजता पोहोचलो, कारण पाऊस चालू होता आणि दम्मा आलो एकदम. आणि मित्रांनो, काल थोडा झोपायला उशीर झाला म्हणून सकाळी थोडं उशीर उठलेलं आहे मी. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिलं उठल्या आपलं जे काम असतं गायांना चारा पाणी करायचं आपण ते करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता मोटर चालू करून द्यायची वरती टाक्या भरण्यासाठी. आणि मित्रांनो, आपल्या इथं काल जादा पाऊस झालेला आहे, पूर्ण चिखल होऊन गेलेले आहेत, बाहेर पण फुल चिखल झालेला आहेत. तर मित्रांनो, आपल्याला आता गायांना कुट्टे टाकायची आहे. आपण सकाळी एकदा चारा पाणी केलं होतं, पण आता डबल आपल्याला दुपारी करायला लागतात. 2 वाजून गेले आणि कुट्टी संपलेली आहे, पूर्ण कुट्टी संपून गेलेली आहे. आपण काय करणार आहे, आता फक्त मक्काची कुट्टी काढून घेणार आहे. तिथं मक्का वाढली त्याची थोडीफार कुट्टी काढू, आता पुढची डबल आपल्याला 4 वाजता परत कुट्टी काढायला लागणार आहे. तर मित्रांनो, निलेश आणि वेदांत आलेले आहे आत्ता, आणि पाठीमाग पप्पा पण आलेले आहेत गहू घेऊन. काल फिल्टर करण्यासाठी गेले होते आणि आता घेऊन आलेले आहेत. निलेशला त्यांनी आपले टार्निंग नेले होते आणि पप्पा पण गेले होते. पप्पा आलेले आता. तर मित्रांनो, आपण आता कोणा पूर्ण खाली करून टाकलेल्या आहेत गावाच्या, आणि आता आपण ट्रॅक्टर घेऊन जातोय शेतामध्ये. आपल्याला ऊस आणायचा आहे. आपला ऊस संपला होता म्हणून आपण आता ऊस आणण्यासाठी जातोय ट्रॅक्टर घेऊन. हे बघा, आपले ट्रॅक्टर घेऊन जातोय आपण आता. आणि आपल्याला मक्का पण आणायची. आपल्याला आता कुट्टी काढायची. इथून केल्यानंतर आपण ट्रॉली कुठून आणलेली आहे, तो फिल्टर करून आणला होता, त्याला दिलं आपण एकदा फिरलो. आणि आता जातोय डायरेक्ट आपण ऊस आणण्यासाठी. आता ऊस पप्पान ते गेलेले पुढं, आता ते ऊस तोडून ठेवणार आहे. आपण गेल्या भरायचं आहे आणि लगेच घेऊन यायचं आहे घरी. तर मित्रांनो, आपण आज पूर्ण ऊस भरून घेतलेला आहे आणि आता निघालोय आपण परत वापस घरी जाण्यासाठी. पाठीमागं ट्रॉलीमध्ये आपण पूर्ण ऊस भरलेला आहे आणि आता वापस जातोय घरी आपण. आणि मित्रांनो, आपल्याला इथून जाऊन परत कडू आणायला जायचंय. आपल्याला 2-4 वर्ष कडू आणायचंय. त्यानंतर आपण कुट्टी काढणार आहे. शेणपाणी करायचा पण टाइम झालेला आहे आपल्याला. आपण आता जातोय घरी. हे आपलं मोसंबीचं वावर आहे, त्याच्यामध्ये भरपूर गवत झाले. आपल्याला त्याच्यामध्ये एकदा कटर चालवायला लागणार परत. आपल्याला पूर्ण गवत कट करणे एकदा. तर मित्रांनो, आपण आता घरी आलेलो आहेत आणि सगळ्यात पहिलं तो ऊस खाली करून घेतलेला आहे इथं, आणि ट्रॉली दिली त्या साईडला लावून. आणि आपण सगळ्यात पहिले शेणपाणी आवरून घेणार आहे, त्यानंतर कुट्टी काढून घेणार आहे. वेगळं पूर्ण कुट्टी संपलेली आहेत, आपल्याला कुट्टी पण काढायची. आता आपण कडू आणल्यानंतर कुट्टी काढायला लागणार आहे नंतर. तर मित्रांनो, आपण आलो आता गावामध्ये, आणि इथं चालू आहे हनुमान जयंतीनिमित्त आता मंदिर धुईचं काम. आपल्या गावातलं मारुतीत मंदिर हे. इथं संभाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. आता मंदिर धुईचं काम चालू आहे आपलं इथं. आपला ट्रॅक्टर आणलाय आपण त्याला जोडून. मित्रांनो, आपण आलोय आता घरी आणि ट्रॅक्टर दिलाय आपण खाली लावून. आपण गेलो मंदिर धुण्यासाठी. आपण त्याला ब्लोअर गुतलं होतं, आपलं जे औषध आणायचं असतं त्याला आपण पाणी भरून एकदा धुवून काढलं पूर्ण, आणि लगेच मंदिर धुयला गेलो होतो. आणि पूर्ण मंदिर धुवून काढलंय आपण. आणि हनुमान जयंती आता 2 दिवस राहिलेली, 2 तारखेला आहे. आपण आता पूर्ण आवरून घेतलंय आणि आलोय आता वरती. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये. मित्रांनो, आपल्याला उद्या एक ठिकाणी जायचं आहे. कशासाठी जायचं आहे, काय काम आहे, मी तुम्हाला सांगतो. फक्त पुढचा ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका.